मी रत्नमाला, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा बघा, आज मी काय पसारा काढला आहे तो। घरात जुने वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, कागद, प्लास्टिक बाटल्या नेहमी साचत जातात। हीच रद्दी वेळेवर विकली तर घर स्वच्छ राहते आणि थोडे पैसेही मिळतात। त्यामुळे काय होतं, घर स्वच्छ व नीटनेटकं राहतं, अनावश्यक वस्तू सुद्धा कमी होतात आणि थोडे पैसे सुद्धा मिळतात आणि पर्यावरणाचे सुद्धा रक्षण होते। त्यामुळे मी काही अशी रद्दी साचू देत नाही। थोडे दिवस झाले की रद्दी बाहेर काढते आणि ती विकून देते। या पद्धतीने मी रद्दी काढते आणि देऊन येते। म्हणजे मी जास्त भंगार आणि रद्दी घरात साचू देत नाही। भंगार असते ते लगेच कचऱ्यात टाकत असते। सहसा भंगार गोळा करून ठेवत नाही। आपण काय करतो, पेपर आला की रोज पेपर वाचला की एका जागेवर ठेवून देतो आणि हळूहळू तिथे मोठा एक गठ्ठा तयार होतो आणि नंतर कधीतरी तो पूर्ण पसारा मांडून याप्रमाणे बघत असतो। हे बघा किती रद्दी साठली आहे। ते रद्दी काढताना सुद्धा खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या होतात। कधी एखादी महत्वाची बातमी कापून ठेवलेली असते, तर कधी एखाद्या पुरवणीतली छान रेसिपी आपण जपून ठेवलेली असते। मी आता या सगळ्या पेपरचे आता व्यवस्थित गठ्ठे बांधून ठेवणार आहे। जर आपण पेपर, पुस्तकं, त्याचप्रमाणे कॅलेंडर अगदी वेगवेगळे ठेवले तर रद्दीवाल्याला सुद्धा ते घेण्यास सोयीचे जाते। वारंवार नेहमी अशी रद्दी आणि भंगार वेळेवर काढले तर घरही स्वच्छ दिसते, घरात प्रसन्नता वाटते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होत असते। आमच्याकडे पेपर वाचला म्हणजे तो वाचल्यानंतर संध्याकाळी अगदी जागच्या जागी ठेवला जातो। पुरवणी वेगळ्या ठिकाणी ठेवली जाते आणि पेपर वेगळ्या ठिकाणी ठेवला जातो। काही वेळेस हा पेपर सुद्धा आपल्याला स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात उपयोगी पडतो। बऱ्याच वेळेला मी यामध्ये पालेभाज्या घालून ठेवत असते आणि त्या एका डब्यामध्ये ठेवत असते। त्यामुळे त्या भरपूर दिवस हिरव्या राहतात, जसे की कोथिंबीर, मेथी, पालक, कांद्याची पात यासारख्या भाज्या मी यात गुंडाळून ठेवत असते। आज मी असा विचार केला की चला आज आपण हा पसारा पूर्ण गुंडाळून टाकू। आता मी पेपर वेगळे ठेवणार आहे आणि पुरवण्या इकडे वेगळे ठेवणार आहे। या पुरवण्या इथं वेगळ्या ठेवणार आहे, पेपर इथं वेगळा ठेवणार आहे। या पद्धतीने लावून घेतलेला आहे। सहसा आम्ही ही रद्दी आमच्या घराजवळ फरसाचं दुकान आहे ना, तिथे देत असतो। म्हणजे खूप काही रद्दीवाल्याची वाट बघावी लागत नाही असं नाही, जवळच असल्यामुळे लगेच काढतो आणि लगेच देऊन देतो। सहसा आपण बोलताना याला रद्दी किंवा भंगार असे म्हणतो, पण याचा सुद्धा आपल्या कमाईमध्ये एक छोटा खारीचा वाटा असतो। नेहमी जमा केलेली रद्दी, जमा केलेले भंगार, प्लॅस्टिक वगैरे सगळे हे आपण एका ठिकाणी गोळा केल्यावर याच्या बदल्यात आपल्याला काही पैसा मिळतो। हे जुने कॅलेंडर टाकून देणारे मी आता। त्याचप्रमाणे बाबांची भरपूर पुस्तकं जमा केलेली आहे। आमच्या बाबांना खूप आवडतं पुस्तक वाचायला, त्यामुळे आमच्या घरात असे बरेचसे पुस्तकही असतात। ते पुस्तकही आता एका ठिकाणी लावून घेणार। जास्त दिवस जर हा पसारा आवरला नाही तर त्याच्या भोवती हळूहळू डास गोळा व्हायला सुरुवात होते, डास जाऊन बसतात त्या रद्दीमध्ये। तुमच्या घरात जर अशी रद्दी साचलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही काढून टाका, घर स्वच्छ करा आणि रद्दीवाल्याला रद्दी देऊन टाका। हे बघा, या पद्धतीने कात्रणं सुद्धा मी कापून ठेवते, रेसिपीची कात्रणं म्हणून किंवा कोणतीही कात्रणं, आणि माझ्या एका डब्यामध्ये ठेवून देते मी। आता माझी रद्दी पूर्ण आता ठेवून तयार झालेली आहे। रद्दी आणि भंगार हा व्यवसाय कचरा व्यवस्थापनाचा एक भाग आहे, जो कागद, प्लास्टिक, धातू इत्यादी वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे रक्षण करतो। घरातील जुने वर्तमानपत्र, पुस्तके, डबे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू
या व्यवसायामध्ये विकला जातो. हे साहित्य मग पुढे कागद गिरण्या किंवा पुनर्प्रक्रिया केंद्रांमध्ये पाठवले जाते आणि तेथे पुन्हा त्याचा वापर होतो. रद्दीवाले घरोघरी जाऊन वस्तू जमा करतात आणि मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. काही ठिकाणी रद्दीचा वापर पॅकिंग साहित्यासाठी सुद्धा वापरला जातो. हा एक फायदेशीर व्यवसाय आहे जो समोरच्याचाही फायदा करतो आणि आपला सुद्धा त्यात थोडा फायदा होतो. तुम्ही सुद्धा आजच तुमचा कचरा आणि भंगार रद्दी बाहेर काढा आणि घर पूर्णपणे स्वच्छ करा. आणि घर स्वच्छ केल्यावर तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा अगदी 2 शब्दात मला कमेंट करा आणि कमेंट करायला विसरू नका. रद्दी विकून झाल्यावर मग थोडा चहा सुद्धा ठेवला. बघा आज कोण चहा ठेवतं आहे ते. आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. देवाला नैवेद्य देण्यासाठी थोडा शिरा सुद्धा बनवला आणि आज भाजीसाठी उडदाची डाळ करण्याचे ठरवलेले आहे. हे बघा मी डाळ शिजायला टाकली. हे बघा अमेझॉनवरून आलेलं आहे माझं पार्सल. ते मी आता तुम्हाला उघडून दाखवते काय आलेलं आहे ते. तुमची सुद्धा उत्सुकता वाढून गेली असेल की याच्यामध्ये काय आहे ते. हे बघा स्टँड आहे. YouTube साठीचं स्टँड आहे ते व्हिडिओ करण्यासाठी. बॅग आहे. आता या बॅगेमध्ये आपण उघडून पाहू काय आहे ते. मला कधीपासून आणायचं होतं ते पण आता वेळ मिळाला आहे. हे बघा स्टँड. हे आहे अमेझॉनवरून मी मागवलेले सायोचे ट्रायपॉड. हे बघा बऱ्याच दिवसापासून हे मला पाहिजे होते बघा व्हिडिओ शूट करण्यासाठी. छान आहे ना. हे बघा. आणि हे फ्लिपकार्टवरचं पार्सल आहे. मी पहिल्यांदाच मागवलेलं आहे. ड्रेस आहे ड्रेस. मी आतापर्यंत कधीच मागवलेलं नाही. आता मागवलेलं आहे. पहिल्यांदा मागवलेलं आहे. मला मी उघडून दाखवते तुम्हाला. मला ना व्हाईट कलरचा ड्रेस लागणार होता तो मागवलेला आहे मी. ही सलवार आहे. ही सलवार आहे. हा ड्रेस कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.